हत्तूरच्या श्री सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर मंदिराचे पूजा करण्याचा ताबा मानकरी पुजारी जनगे यांच्याकडे देण्यात आला आहे। हत्तूर येथील ग्रामदैवत सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर या देवाचा पूजा करण्याचा मान हा जनगे, कपोडियार, सिनेवडियार, करेवडियार, पटेवडियार आदी पुजारी बांधव यांच्यामध्ये होता। मात्र मध्यंतरी काही दिवसांपूर्वी पुजाऱ्यांमध्ये वाद झाला, त्यावरून सदरचा वाद सहाय्यक धर्मादाय आयुक्त तसेच कोर्टात गेला होता। शेवटी धर्मादाय आयुक्त यांनी जनगे यांच्या बाजूने हा निकाल दिला। त्यानुसार विजापूर नाका पोलिसांच्या उपस्थितीत मंदिराचा ताबा पुजारी जनगे यांना देण्यात आला आहे। नमस्कार, माझं नाव ओक्षित भुताळी जनगे, राहणार हत्तूर, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। आमचं पूजाचं कोर्टामध्ये वाद होता। कोर्टाचा निकाल लागला मंदिराचा, तिथनं निकाल लागल्यावर मी पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशन सांगितले की चॅरिटी कमिशनरचा तुम्ही आदेश घेऊन या। तिथनं मी आदेश घेऊन आलो। आदेश घेऊन आल्यावर ते सशक्त बंदोबस्त मिळाला आम्हाला। एक दिवसाला 19,130 रुपये फी भरला। शनिवारी पण भरला होता। शनिवारीचं जरा ते मिटवतो या म्हणून सांगितले साहेब, मग तिथं काय मिटलं नाही। रविवारी परत 19,130 रुपये भरला। रविवारीपासून आम्हाला पूजा मिळाली। पोलिसाच्या बंदोबस्तामध्ये आम्हाला पूजा मिळाली। आम्ही करत आहे सध्याला। ट्रस्ट मागणी केलं तर ट्रस्ट दिला नाही आम्हाला। अध्यक्ष सचिव वगैरे आले नाही, ते दे म्हणलं तरी देत नाही। काय करायचं कर, आम्हाला 17 तारखेला स्टे मिळणार आहे, परत घालवतो, तुला पूजा देत नाही म्हणत होते। काय त्यांना स्वप्न पडलंय का काय पडलं का आम्हाला माहितीच नाही। ते स्टे घेऊन येतो म्हणून सांगत होते फक्त, तरी पोलिसांच्या सहाय्याने आम्हाला पूजा मिळाली। आम्ही पूजा चालू केलेला आहे सध्या। श्री सोमेश्वर बनसिद्धेश्वर या हत्तूर या देवस्थानच्या पूजे संदर्भात जो वाद होता जनगे आणि पट्टेवडीर या बोर्डामध्ये 2016 पासून त्यांचा वाद होता। जनगे बोर्ड हे सदर देवस्थानच्या प्रथम वर्षी आणि 8व्या वर्षी पूजा येतं म्हणून अशा प्रकारची मागणी त्यांची होती आणि दिवाणी कोर्टात त्यांनी जो दावा दाखल केलेला होता तो दाव्याचा निकाल लागला। त्या दाव्याच्या निकालामध्ये जनगेंना पूजा या चालू वर्षाचं म्हणजे 2024 आणि 2025 या चालू वर्षाचा पूजा हँडओव्हर करा अशा प्रकारचा कोणताही आदेश नसताना त्यांनी पोलिसाची संगनमत करून पोलिसाकडे जाऊन पोलिसांना देवस्थानमध्ये आणून जबरदस्तीने जी पूजा घेण्याचा प्रयत्न केला तो अत्यंत निषेधार्ह आहे। की पूजा देण्या घेण्याचा जो विधी असतो जूनमध्ये असतो, त्या जून पौर्णिमे दिवशी असतो, त्या प्रकारची कुठल्याही प्रकारची विधी पार न करता पोलिसाच्या दडपशाहीने आणि या गुंडशाहीने जो प्रकार केला अत्यंत निषेधार्ह आहे। कोर्टाने पूजा द्या म्हणून असं स्पष्टपणे कुठलाही आदेश केलेला नसताना त्यांनी जो पूजा घेण्याचा प्रयत्न केला ते अत्यंत चुकीचे व बेकायदेशीर। 8/13/2016 या अर्जांच्या निकालावरती मेहरमान कोर्टाने कुठलाही आदेश 2024-25 या वर्षाचा पूजा देण्याचा अधिकार किंवा हस्तांतर करण्याचा किंवा आदेश देण्यात आलेला नाही। तसेच मेहरबान कोर्टाने चॅरिटी कमिशनर सुद्धा यांना पूजा देण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही। तसे असताना जनगे लोकांनी त्यांचा वारस सुद्धा डिस्पोज झालेला आहे, रिजेक्ट झालेला आहे। माधप्पा जनगे यांचा वारस सुद्धा रिजेक्ट झालेला आहे आणि प्रथम वर्ष आणि 7वा वर्ष त्यांचा पूजेचा हक्क मागितला होता, तोही अमान्य केलेला आहे कोर्टाने। असे असताना संबंधित कार्यालयाशी संबंधित धरून सर्व संगनमताने पूजा देण्याचा अधिकार नसताना पोलीस लोकांनी त्यांच्या बळाचा वापर करून या मंदिराचा पूजा कुठल्याही ट्रस्टींना नोटीस किंवा पुजारींना नोटीस न देता स्वतः रविवारी सुट्टी असताना त्यांनी त्या पुजाऱ्याला जुन्या पुजाऱ्यांना उतरून नवीन पुजाऱ्यांना जनगे लोकांना पूजा देण्याचा जो धार्मिक विधीचा कार्यक्रम असतो तो पोलीस लोकांनी केलेला आहे। तरी ते धार्मिक विधीचा मन दुखावणा सर्व लोकांना आहे, त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो। आणि पोलीस लोकांनी या वरिष्ठ लोकांना दादा गायकवाड साहेब असू द्या, चव्हाण साहेब असू द्या, यांचा सर्व तपासणी करून योग्य न्याय मिळावा अशी मी माझे 2 शब्द सांगतो।